ती मोकळेसे खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती पावसाची सर चिंबा, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. विनय, हे खरं आहे? तो काय नाही म्हणेल. आज त्याने आमच्या समोरच कबूल केलंय की त्याचं सुद्धा आकांक्षावर प्रेम आहे म्हणून. नाही विनया, कमॉन कमॉन. 1 2 3 4 5 6 7 8. 5 6 7 8. 1 2 ओके. काय झालं? अगं, व्हॉट हॅपेंड? नथिंग नथिंग. विनया, जरा ये ना तिकडे. अरे ये ना. हे बघ, डान्स मध्ये डोक्याबरोबर शरीर कसं वापरायचं हे मी तुला शिकवतो. ये. अरे ये ना. कार्तिक नाहीये, उभा राहा फक्त. विनया, तोपर्यंत मी कोरिओग्राफ करतो ना. ये चल. नको प्लीज प्लीज, मला गणपतीत पण डान्स करता येत नाही रे. प्लीज ये रे चल. Come on, ये, Vinay, उभा राहा, तुम्ही चल. पण. उभा राहा. हा चल. उभा राहा. एक सेकंड कापे. चल, पाय स्प्रेड कर ना. असं कर. अरे मिलिटरी स्कूल आहे का? सावधान मध्ये उभा आहेस. आता विश्राम. चल, थोडं घे. करेक्ट. कव्या, आजा 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 आजा. ये आजा. येस, ये. राईट पकड. येस, गुड. कव्या, हा हात हा इथे दे. विनय, हात वर घे. करेक्ट. येस. विनय, येस. हा हात कव्या जर केस. हा एक मिनिट, मी भरून घेते फक्त, म्हणजे मला. हा हा, ओके, व्हेरी गुड. विनय, इथे ठेव. मूठ टाळू नकोस. विनय, हे असं वरती ठेवतो ना. वरती नाही चालणार. विनय, राहा ना यार, उभं राहा ना. कर ना काहीतरी. सांगतो ना तुला मी. हा, मी पकडते. हा. नाही पकडायचं नाही. तू का इथे ठेव. एक सेकंड. करा, सरळ कर. ओके. हे असं बरोबर. हाथ ओपन कर. और ये हाथ इथे. मूठ उघड. करेक्ट. ओके. एक जवळ कप आता अजून किती जवळ. येस. ओके. या. विना आता स्टेप दाखवतो. हा, स्टेप. हे केलं. या पोझिशन मध्ये आहेस. चल. 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, इथून करूया. चल, रेडी. रेडी. चल. 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. हे काय करतो? नको. अरे काय मला नाही समज रे. काय प्रॉब्लेम काय तुझा यार? काय होणार तुझ्या बायकोचं? खरंच काही खरं नाही आकांक्षाचं. आकांक्षा, तुला माहित नव्हतं? याला आकांक्षा आवडायला लागली. काय लाजते. बघ. लाजतोय? क्या बात है. काका, काही सिरियस बोलायचं आहे का? सिरियस असं काही नाहीये, पण महत्वाचं आहे थोडं. आमच्या श्रीकांतला बिझनेस सुरू करायचा आहे. त्यासाठी त्याला जागा.
एवढाच ना काका, आम्ही हेल्प करतो ना त्याला जागा शोधायला. ते काय आहे, नवीन जागा भाड्याने घेण्या इतपत पैसे सध्या त्याच्याकडे नाहीये. भाड्याने जागा घेतली तर खर्चही प्रचंड वाढणार. बिझनेस मध्ये पहिल्यांदाच पाय ठेवतो तो, त्यामुळे सुरुवातीलाच मोठी उडी घेणं परवडणारं नाहीये. त्यामुळे स्वतःच्याच जागेतून बिझनेस सुरू केला त्याने तर त्याचे किमान काही पैसे तरी वाचतील. ऍक्च्युली काका म्हणजे आम्ही नक्की काय करायचंय? घर सोडून वेडा आहेस का? असा विचारही मनात आणायचा नाही. मग काका दुसरं काय करू शकतो आम्ही? माझ्याकडे एक प्लॅन आहे. असंही तुम्ही दिवसभर घरात नसता, त्यामुळे श्रीकांतने तुमचं किचन वापरावं. मी त्याला 6 महिने देतो. तोपर्यंत श्रीकांतने एवढे पैसे कमवावेत की त्यानंतर त्याच्या बिझनेससाठी तो स्वतःची जागा खरेदी करू शकेल. दरम्यान हे 6 महिने तुम्ही मला तुमचं भाडं 10,000 कमी द्यायचं. पण काय ना काका की आमचं किचन आहे तिथे, तर आम्ही जेवण बनवतो ना. श्रीकांत तुमचं किचन वापरतोय, तोपर्यंत तुमचं जेवणही तोच बनवेल. असाही किचनचा फार वापर कुठे करता तुम्ही? किमान त्याचा वापर तरी होईल. काका ग्रेट आयडिया आहे. म्हणजे सगळ्यांनाच सोयीचं होईल ना. हो, मला खूप आवडली तुमची आयडिया. हा ग्रेट आयडिया आहे काका. म्हणजे मलाही तुमचा डिसिजन आवडलाय. म्हणजे रोजचं बाहेर खाणं होणार नाही आमचं. त्यात काका 10,000 भाडं कमी करतायत. आम्हाला काय आनंदच आहे. वापरू दे श्रीकांतला. वापर रे वापर. हा सॉरी वापर. पण ग्रेट. श्रीकांत तुला जागा हवी होती, ती मिळालेली आहे. त्यामुळे उद्यापासून तू तुझा नवा बिझनेस सुरू कर. तुला जे काही सामान आणायचं ते आणून टाक, कामाला सुरुवात कर. त्यामुळे तुझ्या नव्या बिझनेससाठी मला वाटतं आम्हा सगळ्यांकडून शुभेच्छा. ऑफकोर्स. खूप निघूया. निघाला जाऊ. श्रीकांत, ऑल द बेस्ट. थँक्यू. श्रीकांत, हो जाएगा. थँक्यू. शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून. ओके, ऑल द बेस्ट. सॉरी. ओके, गुड लक. येतो का? दार लाव ना. हो. कामाला इतक्या पदव्या देऊन माझा सन्मान करताय. मला ना तुझ्या तुझ्या असं पोकळ बांगुळने फटकी द्यावीशी वाटतंय. तुला काय गरज होती त्या श्रीकांतला किचन द्यायला हो म्हणायची? अरे काय गरज होती म्हणजे काय?
आकांक्षा मॅडम म्हणाले ना की ग्रेट आयडिया आहे, मग त्यांना इम्प्रेस करण्याकरता मिस्टर विनय हो म्हणाले. हो ना? खरं सांग. नाही अगदी असंच काही नाहीये. म्हणजे मी लॉजिकली पण विचार केला रे. हा? काय लॉजिक आहे? नाही बोल ना, काय लॉजिक आहे आम्हाला तरी कळू दे. बोल. अरे सोपं आहे. हे बघ, आपण दिवसभर घरी नसतो. रात्री आपण आल्यानंतर एकतर मी जेवण बनवतो किंवा तुम्ही बाहेरनं मागवता, त्यामुळे व्यवस्थित जेवण होत नाही. आता श्रीकांतच्या हातचं आयतं खायला मिळेल, त्यात काका 10,000 कमी द्या असं म्हणाले. माझ्याकडे नोकरी नाहीये, त्यामुळे ओव्हरऑल ही ऑफर मला खूप फायद्याची वाटली, म्हणून मी हो म्हणालो. विनया राजा, हे बघ, बॉक्स बघून कधी प्रोडक्ट विकत घ्यायचं नसतं, त्याचे फंक्शन बघून ते विकत घ्यायचं असतं. कधी कळणार आहे तुला? ही ऑफर ऐकायला चांगली वाटतेय, पण ती एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला किती त्रास सहन करावा लागणार आहे कळतंय का तुला? नाही तर काय, श्रीकांतच्या हातचं जेवण जेवायचं याचा अर्थ श्रीकांत जेव्हा जेवण बनवेल आणि जे जेवण बनवेल ते आपण खायचं. म्हणजे आता आपण काय खायचं आणि काय नाही हे श्रीकांत ठरवणार आहे. बरं, आम्ही दोघंही दिवसभर घरी नसतो रे, पण तू असतोस ना, तो दिवसभर तुला कामाला लावणार. किचन साफ कर, झाडू मार, हे कर, झोपलायस कशाला, उठलायस कशाला, बसलायस कशाला, 1000 प्रश्न विचारणार तुला. एरवी लोक हात धुवून मागे लागतात, पण तो तू हात धुवावे म्हणून सतत तुझ्या मागे लागणार. नाही तू आता काळजीच करू नकोस. आता त्यांनी आपल्या किचनचा ताबा घेतलेला आहे, हळूहळू तो आपल्या हॉलचा ताबा घेणार. त्याच्यानंतर तो आपल्या बेडरूमचा ताबा घेणार आणि आपली प्रायव्हसी संपवणार. त्याच्यानंतर आपण घरात असणार, पण हे घर आता आपलं नसणार. आई शपथ यार, या गोष्टी माझ्या लक्षातच आल्या नव्हत्या. हा, मला फक्त किचन मधलं रोजचं जेवण दिसत होतं, त्यामुळे संकटाची जाणीवच नाही झाली मला. थँक्यू थँक्यू थँक्यू, तुम्ही माझे डोळे उघडले. थँक्यू व्हेरी मच. आता काय उपयोग? तुझ्यामुळे तो श्रीकांत आपल्या घरात घुसणार आहे. अरे यार, सॉरी गाईज, पण आता काहीच होऊ शकणार नाही का? हा विचार तू काकांना हो म्हणायच्या अगोदर करायला हवा होता. आता काय, आली या भोगासी असावे सादर. लॉजिक सांगतोय आपल्याला. मला हा ऑप्शन अजिबात आवडलेला नाही. तो स्वीकारण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. त्यांच्यासमोर मी कसं काय जेवण करायचं? ते सारखं मला पाहत बसणार, आणि त्यांच्यामुळे मला प्रायव्हसी मिळणार नाही बाबा. नक्की जेवणच बनवणार आहेस ना? मग प्रायव्हसी कशाला हवी? बरं माझं सोडा, त्यांच्या प्रायव्हसीचं काय? ही तिघं मुलंच आहेत, त्यात तू चौथा मुलगा ऍड झाला असता, असा काय फरक पडणार आहे त्यांच्या प्रायव्हसीवर श्रीकांत? आहेत ना मुलं? असं तुम्हाला वाटतंय बाबा? ती मुलं आजूबाजूला असली की मला फ्रीली काम करता येणार नाही, आणि माझ्यामुळे त्यांना उगाच ऑकवर्ड वाटेल. काही वाटणार नाहीये ऑकवर्ड वगैरे, असं काही होणार नाहीये. ते जर सगळं एकमेकांसमोर करत असतील तर मग तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि कामाला माणूसच ठेवायचं झालं तर त्याच्यासाठी पुरुषच ठेवायचा, म्हणजे प्रायव्हसीचा प्रश्नच नाही. सोपं आहे बाबा. मी काय म्हणतो तुम्हाला का कळत नाही? बघ, माझा निर्णय झालाय, आणि असाही प्रश्न फक्त 6 महिन्यांचाच आहे. आणि तुला एवढाच जर त्रास होत असेल तर कमी वेळात जास्त पैसे कमव, म्हणजे तुला लवकरात लवकर इथून बाहेर पडून स्वतःचा बिझनेस टाकता येईल, तुझ्या हॉटेलसाठी जागा घेता येईल, नाही का? हे बघ, मी आराम करायला चाललोय, तू तुझं काय ते ठरव. तू तुझं काय ते ठरव, यांचं ठरलंय. फोर व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स प्लेनला चालत असेल का? मी विचारायला पाहिजे. गाडी चालवता येतेच, प्लेन उडवणं किती अवघड असणार आहे. अप्लाय करतोच इथे.
काय चाललंय तुझं? हा? तर लक्ष देऊन काम कर ना. लक्षच उडालंय माझं. हो. इमोशनल झालोय मी. आता माझं हे किचन माझं राहणार नाहीये. एकदा का तो डोनाल्ड आला की या किचनला कायमचं बाय म्हणावं लागणार आहे. जरा बाजूला हो. बाजूला. आई ग, एवढं वाईट तर तुला घर सोडताना पण वाटलं नव्हतं रे. आणि असा कितीसा संबंध येतो रे तुझा किचनशी? श्रीकांत येतोय तर निदान किचन वापरलं तरी जाईल ना. होय मित्रा, उगाच आता काहीतरी बोलून आम्हाला बनवू नकोस. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण किचन वापरतोस ना. अरे हो, पण आता ठरलंय ना आपलं की त्याला किचन वापरायला द्यायचं. मग आता त्यात का परत बदल करायचा? हो. सुम्या, आपण असं काहीतरी करायला पाहिजे ना की की तो श्रीकांत ना इथे येण्या अगोदरच पळून जाईल. खडूस डोना आयडिया. साखरेच्या बरणीत मीठ भरूया का? विनया, टीव्ही बघणं बंद कर. मित्रा, तुला लॉजिकल सुचत नाही का रे हल्ली काही? आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याची श्रीकांतला चीड येईल. मग आपणच किचन मध्ये बसूया ना, त्याला आपलीच सगळ्यात जास्त चीड येते. आयडिया. बोला. आपण एक काम करूया. त्या श्रीकांतला ना पसाराचं भयंकर चीड येते. आपण किचन मध्ये सगळीकडे असा पसारा घालून ठेवूया. म्हणजे तो पाहून तो डोनाल्ड क्वाक क्वाक करत पळून जाईल. काय 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 झालं? आयडिया आवडली नाही? प्रचंड आवडली म्हणून इकडे येऊन बसलो. म्हणजे ऐक, पसारा करायचा आहे ना, पसारा करायचा आहे ना. माझी खात्री आहे तू 5 मिनिटं एकट्याने जर किचन मध्ये काम केलंस तर तू इतका पसारा करशील की श्रीकांत दरवाजातून सुद्धा आत पाऊल ठेवणार नाही. मग काय. आणि असंही तू किचनला खूप मिस करतोयस ना, त्यामुळे आज किचन तुझं. ऐक ना, ऍक्च्युली भूक लागली आहे. चहा बरोबर जरा पोहे पण कर ना. ओ पोहे मला पण चालतील. ओके, नाउ गिव्ह मी सम टाइम फॉर पसारा अँड पोहे. कर कर हा, मनापासून कर. यस. हे घ्या. हे स्पून स्पून. अशक्य, अशक्य. काय टॅलेंट आहे यार तुझ्यात पसारा करायचं. आता श्रीकांत 2 मिनिटं पण घरात टिकणार नाही. कसे कसे? सुलुटली. फारच ते प्रॉपर सगळं असं. काय का? बटाटा जरा. हो हो हो. नो 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 नो. हो 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 हो. अय्या पप्पा. हो चालेल चालेल चालेल. पप्पा लव्ह यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आज किती दिवसांनी बोलले मी पप्पांशी. पण तरी सगळं बोलणं कम्प्लीटच नाही झालं. पप्पा ना आपल्याला खूप मिस करतायत. पप्पा आपल्याला त्यांच्याकडे राहायला बोलवतायत. तू पण मिस करतोस ना पप्पांना? मग आपण त्यांच्याकडे जातोय ना.
अरे तुला काय सांगू, मस्तपैकी घरी जाऊ, छान 2 दिवस मज्जा करू, आरामच आराम. तुला जे हवं ते जिथे हवे ते मिळेल, जे हवं ते जिकडे हवं ते खायला मिळेल. आभुडी, अरे तुला काय सांगू, एकही काम करावं लागणार नाहीये. ओ माय गॉड, आय एम सो एक्साइटेड. अरे लग्नानंतर माहेरी जाऊन राहणं जे सुख असतं रे. जन्नत जन्नत, ये किती खुश दिसतोस बघ तू, स्वतःचं तोंड बघ. ओ माय गॉड, आय एम सो एक्साइटेड. वाव. हो नो